रायगड जिल्ह्यातील कर्जत येथून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। कर्जत तालुक्यातील कुशिवली येथील प्रसिद्ध AI युनिव्हर्सिटी बाहेर स्थानिक कामगारांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी थेट आमरण उपोषणाचे हत्यार उपसले। सोमवार 8 जून रोजी वदाप ग्रामपंचायत हद्दीतील या शैक्षणिक संस्थेच्या गेटवर कामगारांनी ठिय्या मांडलाय। कल्पना काळूराम बांगारे आणि लिली महादू होला या दोन महिला कर्मचाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले असून त्यांना तब्बल 63 कर्मचाऱ्यांनी सक्रिय पाठिंबा दिलाय। या आंदोलनामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली असून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। विशेष म्हणजे या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना शिंदे गट अशा सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी एकत्र येत उघड पाठिंबा दर्शवलाय। आंदोलनस्थळी पोहोचलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी कॉलेज प्रशासनाला धारेवर धरले। कामगारांच्या न्याय्य मागण्या तात्काळ मान्य करा, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू आणि कॉलेज प्रशासनाचा काळाशा बुरखा जनतेसमोर फाडू असा थेट आणि घणाघाती इशाराच सुधाकर घारे यांनी दिलाय। युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटीमध्ये च्या विरुद्ध सुरू असलेल्या उपोषणाबाबत प्रशासनाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये तालुक्याचे तहसीलदार जाधव साहेबसुद्धा उपस्थित होते, पोलीस खात्याचे पोलीस इन्स्पेक्टर उपस्थित होते, कामगार उपायुक्त उपस्थित होते। यांच्या माध्यमातून युनिव्हर्सिटीच्या HR मॅडम होत्या आणि त्यांच्याशी साधक बाधक चर्चा झाली। त्यामध्ये ज्या आपल्या कामगारांच्या मुख्य मागण्या होत्या त्या मगाशी मी तुम्हाला माझ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं, त्या मागण्या त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात मान्य केलेल्या आहेत। परंतु त्यांच्या युनिव्हर्सिटीचे जे व्यवस्थापक आहेत, जे MD आहेत, ते बाहेरगावी असल्यामुळं त्यांनी 1 दिवसाचा आपल्याकडे टाईम मागितलेला आहे आणि परवा बुधवारी या विषयावर पुन्हा बसून ज्या आमच्या मागण्या आहेत त्या कामगारांच्या मागण्या ते नक्की मान्य करणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। तोपर्यंत आम्ही जे आमरण उपोषण होतं ते आता सध्यापुरतं मागे घेऊन आमच्या कामगारांचं साखळी उपोषण मात्र 2 दिवस आम्ही सुरू ठेवणार आहेत आणि परवा बुधवारी आम्ही सर्व पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी पुन्हा बुधवारी इथे येऊन व्यवस्थापनाशी बोलून या विषयाला मार्गी लावणार आहेत। याच्यामध्ये काय होतं की मागच्या वेळेस चर्चा झाल्या, बैठका झाल्या, परंतु त्या ऑन पेपर घेतल्या गेल्या नाही। त्याच्यामध्ये प्रशासन नव्हतं, त्याच्यामध्ये लेबर कमिशनर नव्हते, पोलीस प्रशासन नव्हतं किंवा तहसीलदार साहेब नव्हते। आता जी काय चर्चा झालेली आहे ती त्यांच्यासमोर झालेली आहे आणि त्यांच्यासमोर झालेली चर्चा असेल किंवा सर्वपक्षीय त्या ठिकाणी नेते असतील, शिवसेना म्हणून आम्ही त्या ठिकाणी असू, तर ही चर्चा आता फायनल झालेली आहे। ही चर्चा अशी झालेली आहे की भविष्यामध्ये या कामगारांना ही गोष्ट किंवा पुन्हा आंदोलन करण्याची वेळ येणार नाही, नक्कीच या ठिकाणी आम्ही सांगू शकतो। आम्ही आता कामगारांच्या वतीने कॉलेज प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी गेलेलो। आमच्यासमोर सुधाकर भाऊ होते, प्रसाद तोरवे होते, तहसीलदार साहेब होते, PI पाटील साहेब होते आणि बरेचसे कार्यकर्ते होते, ग्रामस्थ होते। आम्ही सर्व चर्चेसाठी गेलेलो। तर त्यांनी आम्ही सांगितलं काय कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्या सांगितल्या। जे पण आहेत 36 कामगारांना त्यांनी कायमस्वरूपी केलेलं आहे आणि उर्वरित जे 22 का 24 आहेत कामगार त्यांनासुद्धा तुम्ही परमनंट करून घ्या, ही आम्ही मागणी मांडलेली आहे। आणि ते जे त्यांचं चाललेलं का जे परमनंट कामगार आहेत आणि जे ह्याच्यावरती आहेत पेरोलवरती आहेत सर्वांना आम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये टाकतो, तर ते आम्हाला चालणार नाही। आमची एकच मागणी आहे का सर्व कामगारांना कॉलेजतर्फे घ्यायला पाहिजे। तर ते बोलले ठीक आहे, त्याच्यासाठी आम्हाला 2 दिवस द्या। बुधवारी तरुण सर जे कॉलेजचे ओनर आहेत ते बाहेर आहेत, ते आल्यानंतर फेस टू फेस आपण तरुण सरांबरोबर तुम्ही चर्चा करा आणि तिथे जो असेल तो फायनल डिसिजन होईल, तर तुम्ही आंदोलन स्थगित करा। तर आम्ही बोललो आंदोलन स्थगित नाही होणार, फार तर फार आम्ही जे आमरण उपोषण आहे हे थांबवतो, परंतु साखळी स्वरूपाचं उपोषण आहे हे चालूच राहील। आणि बुधवारी त्यांनी अल्टिमेटम दिला आहे। ह्याच्यात आम्ही एकच सांगितलेलं आहे का बुधवारपर्यंत आम्ही थांबतो, साखळी उपोषण चालू ठेवतो, पण ह्या काळात तुम्ही कुठल्याही कामगार बाहेरचा आणता कामा नये। आम्ही शांततेने आंदोलन करण्यास तयार आहे, पण तुम्ही जर कामगार बाहेरून आणला तर आंदोलन तीव्र स्वरूपात होईल, मग त्याच क्षणी आंदोलन तीव्र होऊ शकतं। त्यासाठी त्यांनी शब्द दिलेला आहे की आम्ही सुद्धा कामगार बाहेरून आणणार नाही आणि 2 दिवस आम्ही शांततेने आंदोलन करणार आहेत। पण जर बुधवारी आमच्या कामगारांना न्याय भेटला नाही तर बुधवारी दुपारनंतर 100% रस्ता रोको होणार म्हणजे होणार। ह्या गोष्टीवरती आम्ही आंदोलन आता स्थगित करत आहोत। स्थगित म्हणजे आंदोलन चालूच राहणार आहे, फक्त ते साखळी स्वरूपात राहील।